पहा सर्वांना गुड इव्हिनिंग. आपला टॉपिक नंबर 6 ज्याचं नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म आणि हा टॉपिक आता आपण सुरू केलेला आहे. टॉपिकचा हा पहिलाच दिवस आहे, त्याच्यामुळे आपल्याला 1-2-3 लेक्चर तरी टॉपिक काय आहे हे पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण टॉपिकला काय करणार सुरुवात करणार. आपली मेथड सर्वांना माहिती पहिल्यापासून की आपण पॉइंट टू पॉइंट थेरी सगळी समजून घेतो, अकाउंटिंग ट्रीटमेंट समजून घेतो आणि नंतर प्रॉब्लेमला सुरुवात करतो. त्यामुळे हे डिझोल्युशन, त्याच्यानंतर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप आणि डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म हे काय आहे ते आधी समजून घ्यायचं. कुणाला सांगता येऊ शकतं का डिझोल्युशन या शब्दाचा मराठीतनं अर्थ? प्रयत्न करा, हरकत नाही. बोला, कोण सांगू शकते का? डिझोल्युशन बघा, डिझोल्युशन म्हणजे विसर्जन. डिझोल्युशन म्हणजे काय? विसर्जन. शब्दशः अर्थ जर घेतला विसर्जन, त्याला अजून आपण समापन बरोबर, विघटन असे वेगवेगळे किंवा समाप्ती असे वेगवेगळे शब्द मराठीतनं आहेत. याचा अर्थ काय होतो? समापन कशाचं? भागीदारी संस्थेचं. म्हणजे काय? आपली जी पार्टनरशिप फर्म आहे ही पार्टनरशिप फर्म समाप्त करायची. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगत आलो होतो की पार्टनरशिप फर्म मध्ये एकच व्यक्ती येऊन बिझनेस सुरू करतो का? नाही. कमीत कमी 2 किंवा 2पेक्षा जास्त व्यक्ती काय येतात? एकत्र येतात आणि ते काय करतात? हे एकत्र येऊन एकत्र येण्याला यांच्या एकत्र येण्याला म्हटलं जातं पार्टनरशिप. यांच्या एकत्र येण्याला म्हटलं जातं पार्टनरशिप. आणि एकत्र येऊन हे जो बिझनेस करतात त्याला म्हटलं जातं, म्हणजे एकत्र येऊन जो बिझनेस करणारा आहे त्याला म्हटलं जातं पार्टनरशिप फर्म. पार्टनरशिप फर्म बघा, समजून घ्या. जे काय काम करण्यात एकत्रितरित्या त्याला पार्टनरशिप म्हणतात आणि एकत्रित येणे म्हणजे पार्टनरशिप. कळते ना दोघांमधला फरक मी काय सांगतोय? कळतंय का? कळतंय का सांगा? हो आवाज सर. येतो ना सर? हो. तर मला एक गोष्ट आपण या ठिकाणी याच्या अगोदर शिकलेलो होतो की याच्यामध्ये काय होतं? रिकॉन्स्टिट्यूशन होतं. म्हणजे एखाद्या पार्टनरचा मृत्यू झाला तर तो पार्टनर फर्म मधनं निघून जातो, बरोबर? फर्म मधनं काय जातो? बाहेर पडतो. आणि राहिलेले जे 2 पार्टनर असतील ते 2 पार्टनर पुढं आपली फर्म चालवतात. आपली फर्म काय करतात? चालवतात. फर्म बंद, पार्टनरशिप फर्म बंद करतात का ते? नाही. त्यांचा बिझनेस बंद होतो का? नाही. एखादा गेला, एखाद्याचा मृत्यू झाला, एखादा रिटायर्ड झाला, एखादा वेडा झाला, तो फर्म मधनं फर्म सोडून गेला तर राहिलेले 2 पार्टनर जे असतात कंटिन्यू ते समोर बिझनेस चालवतात. पण या गोष्टीमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची असते की एखादा जर पार्टनर आपल्याकडून गेला तर ही 3 जणांची जी पार्टनरशिप होती, ही 3 जणांची पार्टनरशिप काय झाली? आपण त्याला फक्त, मी काय म्हणतो, फक्त पार्टनरशिप म्हणतोय बरं का. हे 3 जणांची पार्टनरशिप काय झाली? डिझॉल्व झाली असं म्हणणार. पार्टनरशिप डिझॉल्व झाली. पार्टनरशिप काय झाली? डिझॉल्व झाली. पण फर्म बंद झाली का? फर्म बंद झाली का? नाही. फर्म काय आहे? कंटिन्यू बिझनेस चालू राहणार आहे. राहिलेले 2 जण काय करणार आहेत? फर्म चालू ठेवणार आहेत. आता हा तर सर्वांना कन्सेप्ट कळली ना. एखादा पार्टनर निघून गेला म्हणजे फर्म बंद होत नाही, फर्म चालूच राहते. पार्टनरशिप जुनी काय आहे? डिझॉल्व होते आणि नवीन पार्टनरशिप त्या ठिकाणी क्रिएट केली जाते आणि फर्म पुढे चालवली जाते, म्हणजे बिझनेस पुढे चालू ठेवला जातो. ही एक बेसिक मला कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी सांगायची होती. आता याच्यामध्ये आपल्याला जो हे जे आहे काय, टॉपिकचंच नाव आहे डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे काय आहे की हे 3 जण पार्टनर आहेत
आणि हे तिघ पार्टनर डायरेक्ट जो बिझनेस आहे, बिझनेस ऑफ फर्म म्हणजे फर्मचा जो बिझनेस आहे तो बिझनेसच काय करतायत ते शटडाऊन म्हणजे काय, बंद करतायत. काय करतायत, बिझनेसच बंद करतायत. तिघ आता भविष्यात पार्टनर राहणार नाहीत, ते एकत्र येऊन कोणताही व्यवसाय सुरू ठेवणार नाहीत भविष्यामध्ये. तिघही वेगवेगळे होणार आहेत, म्हणजे ते जो बिझनेस करतायत तो बिझनेसच ते काय करतायत, बंद करतायत, तो बिझनेस समाप्त करतायत. अशी जी कन्सेप्ट असते, अशा कन्सेप्टला म्हटलं जातं डिझोलेशन ऑफ पार्टनरशिप फर्म. म्हणजे काय फर्म काय डिझॉल्व्ह झालेली आहे, फर्म फर्म. डिझॉल्व्ह झाली. हा, आणि पार्टनरशिप डिझॉल्व्ह कधी होऊ शकते, एखादा पार्टनर आपण जर आता याची विरुद्ध असं असू शकते की दोन पार्टनर आहेत, काय दोन पार्टनर आहेत आणि दोन मध्ये एखादा नवीन आपण ऍड केला, त्याला म्हणतो ऍडमिशन. टोटल झाले 3. जुने जे दोन होते त्यांची पार्टनरशिप काय झाली, डिझॉल्व्ह झाली, आणि हे दोन कंटिन्यू पुढे बिझनेस मध्ये राहणार आहेत, एक नवीन येणार आहे. म्हणजेच आपली पार्टनरशिप जुनी डिझॉल्व्ह झाली, पण फर्म डिझॉल्व्ह झाली का, फर्म बंद केली का त्यांनी, नाही, नाही. फर्म चालूच आहे. तेच मला या ठिकाणी सांगायचं आहे की पार्टनरशिप आणि पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह मधला संबंध तुम्ही समजून घ्या. हे क्लिअर का सर्वांना की पार्टनरशिप डिझॉल्व्ह होणे आणि पार्टनरशिप फर्म डिझॉल्व्ह होणे याच्यामध्ये काय बेसिक डिफरन्स आहे. हो हो सर. ओके, आता मला एक तुम्हाला साधा सरळ सोपा प्रश्न विचारायचा आहे की जर एखादा व्यवसाय बंद करायचा असेल तर आपण सकाळी उठू, व्यवसायामध्ये जाऊ, आपल्या बिझनेस ज्या ठिकाणी चालू आहे त्या ठिकाणी, आणि ते जे बिझनेसचं लोकेशन आहे, दुकान आहे, काहीतरी असेल त्यांचं, त्याचं शटर खाली घेऊन कुलूप लावू आणि असं म्हणू की व्यवसाय बंद झाला. असं होऊ शकतं का, व्यवसायामध्ये बंद होणं असं होऊ नाही. शकतं का? नाही. असं बिलकुलही होणार नाही. कारण की कोणताही व्यवसाय सुरू करण्याच्या वेळेस, बघा, सुरू करण्याच्या वेळेस हे 3-4 व्यक्ती एकत्र येऊन तो व्यवसाय सुरू केलेला असतो, बरोबर ना? एक 4 व्यक्ती एकत्र येऊन त्यांनी आपला बिझनेस सुरू हो. केलेला असतो. हो, आणि हे 4 व्यक्ती एकत्र येऊन काय करत असतात, बिझनेस सुरू करत असतात. म्हणजे मला जर तुम्हाला कन्सेप्ट जर समजून सांगायची म्हटली तर पहा, तिघ जण व्यक्ती आहेत, तिघ जण व्यक्ती आहेत, बरोबर. ए, बी आणि सी नाव आहे असं आपण त्यांचं गृहीत धरू. या तिघांनी काय केलेले, 10,000 रुपये 10,000 रुपये अशा पद्धतीने भांडवल गोळा करून आपली फर्म काय केलेली, पार्टनरशिप फर्म सुरू केलेली. काय केली, ही पार्टनरशिप फर्म त्यांनी सुरू केली. त्याला आपण पार्टनरशिप म्हणूया. आता ही फर्म सुरू करण्यासाठी त्यांनी काय केलं, पहा, की कॅपिटल आणलं तिघांनी, बरोबर ना? म्हणजे फर्मची जी बॅलन्स शीट असेल त्या बॅलन्स शीटला कॅपिटल कुठं दिसणार आहे बाळांनो, सांगा बरं. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी. बरोबर, अगदी बरोबर. हे तुम्हाला सगळ्यांना माहिती, ही फर्मची बॅलन्स शीट असणार आहे आणि या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साइडला ते जे घेऊन आलेली अमाऊंट आहेत कॅपिटलचे, ते कॅपिटल दिसणार आहे, बरोबर ना? हो. बरोबर का? हो. बरोबर. हो. बर, त्यांना जर समजा काय झालं, पैसे कमी पडले, हे कॅपिटलची अमाऊंट आहे ती जर कमी पडली तर ती काय करतील, उदाहरणार्थ कर्ज घेतील. कोणाकडून कर्ज घेतील, बँकेकडून कर्ज घेतील, बरोबर ना? हो. बँकेकडून जर कर्ज घेतलं तर त्यांच्या लॅबिलिटी साइडला अजून एक आयटम वाढन लॅबिलिटी म्हणून, काय वाढन, बँक लोन. इंटरेस्ट. काय वाढेल, बँक लोन वाढेल, बरोबर ना? हो. ओके. काही वेळेस काय होऊ शकतं की अजून त्यांना पैशाची आवश्यकता आहे, बँकेकडून कर्ज घेऊन सुद्धा त्यांची पैशाची म्हणजे निधीची गरज भागलेली नाहीये. आता थोडस मी काय करतो, हे बँक लोन आहे ना, थोडस शेवटी लिहितो बरं का, मला तुम्हाला एक गोष्ट समजून सांगायची म्हणून मी शेवटी लिहितोय, फक्त समजून घ्या. त्यांना काय कॅपिटल आणून सुद्धा पैशाची गरज भागलेली आहे, म्हणून त्यांनी घेतलेलं आहे बँक लोन. काय घेतलं, बँक लोन घेतलं. ओके. त्याच्यानंतर
तरी सुद्धा पैशाची गरज आहे अजून त्यांना. म्हणून त्यांनी काय केलं, त्यांचे हे जे तिघं पार्टनर आहेत ना, यांनी 10,000 रुपये जे एक्स्ट्रा आणले होते ना, 10,000 रुपये जे कॅपिटल आणले होते ना, हा त्यांच्यामध्ये जरा जास्त श्रीमंत माणूस आहे असं समजूया आपण. त्याच्याकडे खूप पैसे आहेत. त्याला काय म्हटलंय, की "बाबा तू 10,000 रुपये दिलेत हे आम्हाला मान्य आहे फर्मसाठी हे दोघं जण बी आणि सी. बँकेकडून सुद्धा लोन घेतले, तरी सुद्धा व्यवसायाला अजून पैसे कमी पडतायत. तू ना कॅपिटल तुझ्या हिस्स्याचं दिले, पण अजून एक्स्ट्रा अमाउंट आम्हाला दे. तुझ्याकडे संपत्ती जास्त आहे, पैसा जास्त आहे." मग काय म्हणतो, "देतो, पण जसं तुम्ही बँकेकडून कर्ज म्हणून घेतलं, तसं माझ्याकडून सुद्धा फर्मला कर्ज म्हणूनच मी देणार." मग त्याला आपण काय म्हणणार? कोण सांगू शकतंय? पार्टनर लोन म्हणणार. म्हणजे त्याला आपण एज लोन म्हणणार. एच काय झालं, आपण कर्ज घेतलं. किंवा काय म्हणू शकतो, आता हे ए कडून सुद्धा लोन घेतलं. बी जो आहे ना, बी याची सासरवाडी खूप श्रीमंत आहे. म्हणजे त्याची जी पत्नी आहे तिच्याकडे खूप पैसे आहेत असं आपण समजूया. बरोबर. आणि मग हा ए आणि सी काय म्हणतो, की "हे बघ बाबा, कॅपिटल आणलं, बँकेकडून लोन घेतलं, ए कडून सुद्धा कर्ज घेतलं, तरी सुद्धा आपली पैशाची गरज आपली पूर्ण झालेली नाहीये." पैशाची गरज पूर्ण झाली का? नाही झाली. आपल्याला अजून पैसे पाहिजेत. मग आता आपण व्यवसाय तर सुरू करतोय. मी बंद होण्याच्या वेळेस तर सांगत नाही. ही गोष्ट कधीची सांगतोय? व्यवसाय सुरू करताना यांनी भांडवल कुठनं जमा केलं ते सांगतोय. कळते ना सर्वांना? हो सर. हो. मी जी गोष्ट सांगतोय ती तुम्ही आता जर समजून घेतली, म्हणजे ही जी कन्सेप्ट तुम्हाला मी सांगतोय, ही जर तुम्हाला व्यवस्थित समजली, तर तुम्हाला डिझोल्यूशन मध्ये काय करायचंय नेमकं ते समजेल. फक्त कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. आता मी काय सांगत होतो, बी ची सासरवाडी खूप श्रीमंत आहे आणि त्याला हे दोघं ए आणि सी काय म्हणतात, की "तुझ्या सासरवाडीकडून पैसे घे." म्हणजेच कोणाकडून? बायकोकडून पैसे घे. मग बायको पण काय म्हणते बीची, की "ठीक आहे, याने जसं लोन दिलं तसं मी सुद्धा काय देणार फर्मला लोन म्हणजेच कर्जच देणार." म्हणून यांनी काय केलं, मिसेस बी जे आहे ना, या बी कडून सुद्धा लोन घेतलं. बी कडून सुद्धा लोन घेतला. क्लिअर का सर्वांना मी काय आता सांगतोय ते? हो सर. हो सर. ओके. हां. आणि व्यवसाय सुरू केला त्यांनी. व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी म्हणजे ज्या काही मालमत्ता असतील, असेट असतील, बरोबर ना? त्या त्यांनी खरेदी केल्या. उदाहरणार्थ त्यांना मशिनरी खरेदी करायची होती. त्यांनी मशिनरी बिल्डिंग. खरेदी केली. बरोबर? हे आपल्या असेटला दिसणार. त्यांनी बिल्डिंग खरेदी केली. बिल्डिंगमध्ये त्यांना फर्निचरची गरज होती. फर्निचर सुरू केलं. फर्निचर खरेदी केलं. बरोबर? आणि व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सुरू केल्यानंतर त्यांना माल वगैरे खरेदी करावा लागेल. बरोबर ना? हो. 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 हां. आणि हा कच्चा माल त्यांनी खरेदी केला. काही माल काय केला? रोखीने खरेदी केला. काही माल उधारीने खरेदी केला. जर त्यांनी माल उधारीने खरेदी केलेला असेल, तर ती त्यांची लायबिलिटी होईल आणि त्या लायबिलिटीला काय म्हणतो आपण? क्रेडिटर. व्हेरी गुड. काय म्हणणार आपण? क्रेडिटर्स म्हणणार. बरोबर. क्रेडिटर्स मधनच एक दुसरी लायबिलिटी क्रिएट होती. कोण सांगू शकतंय का? बिल्स पेबल. व्हेरी गुड. कोणती लायबिलिटी क्रिएट होती? बिल्स पेएबल ही लायबिलिटी क्रिएट होती. त्याच्यानंतर माल त्यांच्या दैनंदिन व्यवहार सुरू झाला. माल विक्री करायला त्यांनी सुरुवात केली. काही माल उधारीने विकला, काही माल रोखीने विकला. उधारीने जो माल विकतो त्याला काय म्हणतो आपण? डेटर्स. डेटर्स. व्हेरी गुड. काय म्हणणार? डेटर्स म्हणणार. बरोबर. काही माल विकून शिल्लक राहिला त्याला काय म्हणतो? आरडीडी. स्टॉक म्हणतो. बरोबर ना? काही माल विकून शिल्लक राहिला तर. हां. आणि डेटर्स मधनच काय क्रिएट होतात? बॅड डेट्स. आरडीडी. बरोबर. हे तर आहेच. ते मी आता तुम्हाला सांगणार नाही. तुम्ही खूप आता ऍडव्हान्स हुशार झालात. त्यामुळे तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. पण उधारीवर माल विकला तर बिल्स रिसिवेबल सुद्धा काय होतात? क्रिएट होतात. बरोबर. आणि काही पैसे आपल्याकडे शिल्लक असतील तर त्याला आपण काय म्हणतो? कॅश म्हणतो. किंवा बँकेत काही शिल्लक असेल तर त्याला आपण काय म्हणतो? बँक असे म्हणतो. क्लिअर का?
जर बँकेत शिल्लक नसताना सुद्धा बँकेने जर तुमच्यातर्फे कोणाला पैसे दिले तर त्याला काय म्हणतो आपण? बँक ओव्हरड्राफ्ट. व्हेरी गुड, बँक ओव्हरड्राफ्ट. बिझनेस 4-5 वर्ष चालवला आणि तुम्हाला जो प्रॉफिट होतोय त्या प्रॉफिट मधनं काही रक्कम तुम्ही रिझर्व म्हणून म्हणजे एक राखीव पैसा म्हणून साईडला काढून ठेवली जाते. त्याला काय म्हटलं जातं? रिझर्व अँड जनरल रिझर्व. बरोबर. रिझर्व. त्याला म्हटलं जातं जनरल रिझर्व. आणि अशा पद्धतीने तुमच्या असेट आणि लॅबिलिटी काय होतात? क्रिएट होतात बिझनेस मध्ये. कळलं का कशा लॅबिलिटी असेट मी कशा कशा घेतल्या? हो. बिझनेस सुरू केला हो. आणि ह्या तुमच्या असेट इकडे असतील, तुमच्या लॅबिलिटी. एकच मिनिट हा. या ज्या आहेत सगळ्या, या सगळ्या, अरे देवा, या सगळ्या तुमच्या काय आहेत? लॅबिलिटी आहेत. आणि या सगळ्या काय आहेत? तुमच्या असेट्स. असेट आहेत. असेट्स. इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? नाही सर. नाही. बर, आता बिझनेस बंद करायचा. बिझनेस बंद करायचा म्हणजे आता सुरू केला, 10 वर्ष बिझनेस चालवला, खूप कंटाळा आला एकमेकांसोबत व्यवसाय करून. आता त्यांनी ठरवलं, ABC या व्यक्तीने ठरवलं की आता आपला व्यवसाय बंद करायचा. बंद करायचा म्हटल्यानंतर त्यांच्याकडे ही जी असलेली असेट म्हणजे संपत्ती जी आहे, ही संपत्ती ते अशीच सोडून देतील का? डायरेक्ट कुलूप लावून त्यांच्या फॅक्टरीला किंवा बिझनेसला निघून नाही. जातील? नाही. आणि जर समजा यांनी व्यवसाय बंद करायचा ठरवलं तर पहा, यांनी बँकेकडून कर्ज घेतलं होतं, बँक लोन घेतलं होतं. त्याच्यानंतर मिसेस कडून कर्ज घेतलं होतं, बीच्या बायकोकडून कर्ज घेतलं होतं. त्याच्यानंतर क्रेडिटर्स, माल उधारीवर खरेदी केला होता, असे व्यक्ती आहेत. बिल्स पेएबल यांच्याकडून सुद्धा हे पण उधारीवर माल खरेदी केला होता, अशा व्यक्ती आहेत. या गप बसतील का तुम्ही व्यवसायाला कुलूप लावल्यानंतर, व्यवसाय बंद करायचा म्हटल्यानंतर? नाही. नाही. हे काय करतील? हा, हे म्हणतील की बाबांनो, तुम्हाला आम्ही मदत केली व्यवसाय चालू असताना, पण तुम्ही आता व्यवसाय म्हणजे तुमची फर्म बंद करणार आहात. तर बंद करत असताना आमचे जे पैसे आहेत, बँक म्हणून माझ्याकडून जे कर्ज घेतलं होतं ते मला देऊन टाका. बीची बायकोजी म्हणून मी माझ्याकडून जे कर्ज घेतलं होतं ते सुद्धा मला देऊन टाका. क्रेडिटर्स म्हणतील आमच्याकडून माल उधारीवर खरेदी केला, त्या उधाराच्या मालाचे पैसे देऊन टाका. बिल्स पेएबल वाले पण तसेच म्हणणार आहेत. म्हणजे सगळे तुमच्या हात धुवून मागे लागतील की आमचे पैसे द्या. त्यांना एकदा समजलं की हे व्यवसाय बंद करतायत म्हटलं, हे काय ह्यांच्यासाठी धोक्याची घंटा आहे. बँकेसाठी, ते क्रेडिटरसाठी ह्यांचे पैसे बुडतील असं ह्यांना वाटते. मग हे सगळे येऊन त्या पार्टनरच्या दारात बसतात आणि म्हणतात की आमचे पैसे आम्हाला पाहिजे. आता मला फक्त 2 गोष्टी सांगायच्या. म्हणजे आता हे तुम्हाला मी जी गोष्ट सांगितली की पहा, हे जे आहे ना, आता थोडस मी लक्ष देऊन ऐका बरं का. हे जे बँकेकडून पैसे घेतले होते, ही बँक आहे, त्याच्यानंतर बँक लोन आहे, त्याच्यानंतर मिसेस बी लोन आहे, क्रेडिटर्स आहे आणि बिल्स पेएबल आहे. हे ज्या लॅबिलिटी आहेत, काय सांगतोय मी, या आता मी ज्या तुम्हाला लॅबिलिटी वाचून दाखवल्या, ज्यांना स्टार मार्क म्हणजे मी बरोबरची खून केलेली आहे, यांचा एक वेगळा गट तयार होणार आहे. यांचा काय होणार आहे? एक वेगळा गट तयार होणार आहे. हे लक्षात राहू द्या. यांचा वेगळा गट तयार होतोय. आणि हे कॅपिटल जे दिसतंय तुम्हाला, कॅपिटल असल, त्याच्यानंतर ए हा त्यांचाच पार्टनर आहे, एचं लोन असेल आणि रिझर्व अँड सरप्लस असेल. या ज्या लॅबिलिटी आहेत ना, यांचा एक वेगळा गट तयार होणार आहे. म्हणजे यांचा एक गठ्ठा म्हणजे वेगळा पार्ट लॅबिलिटीचा आणि हा एक वेगळा पार्ट. आता मला सांगा की हे कॅपिटल कोणाचं आहे? पार्टनरचं आहे. पार्टनर्सचे. बरोबर. त्याच्यानंतर हे लोन आहे, एचं म्हणजे पार्टनरचं लोन आहे, हे सुद्धा कोणाचं आहे? जो पार्टनर आहे त्याच आहे. बरोबर आहे ना? हो. 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 आणि हा रिझर्व अँड सरप्लस त्यांनी नफ्यापैकी जो हिस्सा बाजूला काढून ठेवला होता, हा पार्टनरलाच द्यावा लागेल कधी व्यवसाय बंद करायचा आहे म्हटल्यानंतर. म्हणजे रिझर्व
किंवा जनरल रिझर्व्ह, रिझर्व्ह फंड, प्रॉफिट अँड लॉस म्हणजे जे अक्युमुलेटेड प्रॉफिट आहेत हे कोणाचे असतील सगळे? पार्टनर्सचे. पार्टनर. पार्टनर्सचे असणार आहेत, बरोबर ना? म्हणजे ह्या 3 लॅबिलिटी ज्या आहेत त्या लॅबिलिटी कोणाच्या आहेत? पार्टनर्सच्या आहेत. पार्टनर्सचे. पार्टनर्स, बरोबर. आणि हे बँक लोन पार्टनर्स आहे का? बँक ओव्हरड्राफ्ट पार्टनर नाही. कडून पैसे नाही. नाही. बँक नाही. लोन पार्टनर कडून घेतलेले का? नाही. 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 मिसेस बी लोन पार्टनर आहे का आपली? जरी ती पार्टनरची बायको असली तरी पार्टनर आहे का? नाही. नाही. त्याच्यानंतर हे क्रेडिटर्स, आपण उधारीवर माल दुसऱ्यांकडून खरेदी केला, हे पार्टनर आहेत का? नाही. 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 आणि हे बिल्स पेएबल हे सुद्धा पार्टनर आहेत का? नाही. नाही. म्हणजे ही काही पार्टनरची लॅबिलिटी नाही. म्हणजे हे कोण आहेत? व्यवसायाच्या म्हणजे आपल्या ओनर आहेत, त्या ओनर व्यतिरिक्त बाहेरचे व्यक्ती, बरोबर ना? हो. ओके. मग मी यांना एक नाव देतो, यांना म्हणतो हे आउटसाइडर्स आहेत. कोण आहेत हे? आउटसाइडर्स आहेत, बरोबर ना? हो. ओके. आता ह्या लॅबिलिटीचे मी 2 भाग केले, पार्टनरची लॅबिलिटी आणि आउटसाइडरची लॅबिलिटी. आणि यांनाच मी काय म्हणतो या ठिकाणी, पार्टनरची जी आहे, पार्टनर कोण आहेत हे व्यवसायाचे? सांगा. ओनर. ओनर, Owner. बरोबर ना? मग मी काय लिहितो, जी पार्टनरची लॅबिलिटीला त्याला म्हणतो ओनर्स. ओनर्स लॅबिलिटी. बघा मी नवीन शब्द तुमच्या समोर मांडलेला आहे, काय? ओनर्स लॅबिलिटी. आता ओनर्स लॅबिलिटी मध्ये कोणकोणत्या गोष्टी दाखवल्यात कळते का तुम्हाला? मी हो सर. हो ओके. सर. आणि हे जे आउटसाइडर आहेत ना, हे काही पार्टनरशिप फर्मचे ओनरशी रिलेटेड नाहीयेत. म्हणजे ओनर आहेत का ते? नाही. नाही. बघा या व्यवसायामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ही जी फर्म आहे ना, ही फर्म आहे, ही एक स्वतंत्र व्यक्ती आहे, बरोबर ना? आणि ही फर्म आता बंद होणार आहे. तर ही एक पार्टी झाली, फर्म एक पार्टी झाली, आणि तिचे मालक ही दुसरी पार्टी झाली. पण व्यवसाय चालवण्यासाठी त्यांनी काय केलंय, दुसऱ्यांची सुद्धा मदत घेतली. बँकेचं लोन घेतलंय, मिसेस बी चं लोन घेतलंय, क्रेडिटर्स कडून उधारीवर माल खरेदी केलेला आहे, दुसऱ्यांची मदत घेतली, बरोबर? म्हणजे ह्या बिझनेस मधल्या ज्या आहेत ना, ही तिसरी पार्टी बिझनेस मध्ये आली. म्हणून याला मी काय म्हणणार, जे आउटसाइडर आहेत, आउटसाइडरला मी म्हणणार आउटसाइडर्स लॅबिलिटी. आउटसाइडर्स लॅबिलिटी. किंवा त्याला अजून एक शब्द वापरला जातो, थर्ड पार्टी. थर्ड पार्टी लॅबिलिटी. कळलं का? आउटसाइडर लॅबिलिटी किंवा थर्ड पार्टी लॅबिलिटी कशाला म्हणायचं? हो सर. हो. ओके. आता मी जर तुम्हाला बॅलन्स शीट, आपण आतापर्यंत अकाउंट शिकत होतो, त्यातल्या सगळ्या बॅलन्स शीट जर तुम्हाला मी दाखवल्या आणि त्यातलं विचारलं की बाबा बिल्स पेएबल कोणती लॅबिलिटी आहे, तर तुम्ही काय सांगणार? आउटसाइडर लॅबिलिटी. आउटसाइडर किंवा थर्ड पार्टी लॅबिलिटी म्हणणार. बँक लोन कोणती लॅबिलिटी आहे, तर तुम्ही काय म्हणणार? आउटसाइडर लॅबिलिटी. आउटसाइडर लॅबिलिटी. कॅपिटल कोणती लॅबिलिटी आहे, तुम्ही काय म्हणणार? ओनर लॅबिलिटी. ओनर्स लॅबिलिटी आहे. रिझर्व्ह फंड कोणती लॅबिलिटी आहे, तुम्ही काय म्हणणार? ओनर्स लॅबिलिटी. ह्या 2 गोष्टी कळल्या का तुम्हाला? मला काय सांगायचंय ते? हो सर. हो. ओके. आता तुम्हाला मी डिझोल्युशनचा अर्थ एक 2च मिनिटात समजून, आता हे तुम्हाला कळलं ना, तर आता मला बिझनेस बंद करायचा. बंद करताना मला आता हे पैसे जे आहेत ते द्यावे लागतील, व्यवहार मिटवावे लागतील सगळे फर्मशी रिलेटेड. फर्मला सगळे स्वतःचे व्यवहार क्लिअर केल्याशिवाय फर्म बंद होईल का? नाही होणार. नाही. मग जर देणी मिटवायचे असतील, म्हणजे व्यवहार जर सगळे संपुष्टात क्लिअर करायचे असतील, तर मला सांगा, व्यवसायावर जे कर्ज आहे ते व्यवसायाचं कर्ज व्यवसाय आधी कोणाचे देईल? मालकाचे पैसे देईल का जे बाहेरचे व्यक्ती त्यांच्या अगोदर पैसे देईल?
बाहेरच्या व्यक्तींचे देणार अगोदर. हो, बाहेरच्या व्यक्तींचे द्यावे लागतील. अगदी बरोबर, व्यवहार तोच सांगतोय की फर्मला ओनर्सचे पैसे द्यावे लागणार आहेत. ओनर शेवट मालक आहेत, मालकांनीच पैसे दिलेत फर्मला. फर्म काय म्हणन, तुम्ही मालक आहात, तुम्हीच व्यवसाय करत होता आणि तुम्हीच मला बंद करायचं ठरवलंय म्हटल्यानंतर मी तुमच्या अगोदर पैसे देणार नाही. मी ज्यांच्याकडून पैसे घेतलेले आहेत, मी बँकेकडून घेतलं होतं, त्याच्यानंतर मी क्रेडिटर्स कडून घेतले होते, मी ह्यांच्या अगोदर देणार. म्हणजे व्यवसायामध्ये लॅबिलिटी पेड करताना, आता फर्म बंद होणार आहे त्यावेळेस व्यवसायाचे सगळे ट्रान्झॅक्शन, सगळे अकाउंट क्लोज करावे लागणार आहेत आणि सगळी देणी व्यवसायाची द्यावी लागणार आहे. देणी म्हणजे लॅबिलिटी पेड करावी लागणार आहे. तर लॅबिलिटी पेड करताना अगोदर बाहेरच्या व्यक्तींची लॅबिलिटी पेड करावी लागेल. म्हणजेच काय, जी थर्ड पार्टी लॅबिलिटी आहे किंवा आउटसाइडर्स लॅबिलिटी आहे ती पेड करावी लागेल फर्स्ट. बरोबर ना? हो. हो. आणि जर पैसे शिल्लक राहिले फर्मकडे यांचे पैसे देऊन, तर मग सेकंडली किंवा सर्वात लास्ट कोणाची पेड करणार? ओनर्स लॅबिलिटी पेड करणार. बरोबर, क्लिअर का सर्वांना हे? हो सर. ओके. पण मला एकच गोष्ट, माझा एक प्रश्न मला पडला की मला हेच कळाना की हे पैसे यांना द्यायचे, पण फर्मकडे पैसे येणार कुठून? व्यवसाय तर बंद आहे, खरेदी विक्री बंद झालेली, पैसे कुठून आणणार सांगा? त्यांच्या असेट विकून. बरोबर. काही जणांनी सांगितले की त्यांच्या प्रॉफिट मधून, काही जण म्हटले की फर्मकडे ह्या असेट आहेत, पहा पहा आहेत नाही असेट, या मशिनरी आहे, बिल्डिंग आहे, फर्निचर आहे, स्टॉक आहे, माल काही शिल्लक आहे, बँकेमध्ये कॅश आहे, काही लोकांकडून पैसे उधारीचं येणं आहे, ते डेटर्स आहेत, काही बिल्स रिसेबल कडून पैसे येणं आहे. हे सगळे पैसे फर्म काय करणार? वसूल. म्हणजेच काय, आपण त्याला काय म्हणणार, हे सगळे विकणार. मशिनरी विकन, बिल्डिंग विकन, फर्निचर विकल, डेटर्स कडून पैसे घेईल, स्टॉक राहिलेला माल सगळा विकून टाकेल, बिल्स रिसेबल कडून पैसे घेईल, कॅश बँकेतली काढून घेईल, सगळे आपली कॅश आहे ती सगळी किती आहे ती मोजल, बँकेतले पैसे सगळे काय आहेत ते मोजल आणि ह्या सगळे पैसे एकत्र करल आणि नंतर या लॅबिलिटी पेड करल. बरोबर का? हो. ओके. नंतर या लॅबिलिटी पेड करणार आहे. म्हणजे मला या असेट काय कराव्या लागणार आहेत? सोल्ड कराव्या लागणार आहेत. बरोबर का? हो. हो. असेट सोल्ड करणे, पहा, असेट सोल्ड करणे यालाच म्हटलं जातं असेट रिअलाइज. असेट रिअलाइज. रिअलाइजचा मराठीत अर्थ होतो साक्षात्कार. साक्षात्कार म्हणजे असं नाही की आता माझ्याकडे हा पेन आहे, या पेनची किंमत किती आहे हे मला माहिती का? नाही माहित. मग मी पेन विकायला काढल्यानंतर मला कळेल की त्या पेनची किंमत 10 रुपये, म्हणजे मला साक्षात्कार झाला की पेनची व्हॅल्यू 10 रुपये, म्हणजेच असेट रिअलाइज झाल्या. कळते का? असेट विकाय काढल्यानंतर मला कळणार आहे की त्याची व्हॅल्यू किती मार्केटमध्ये. ती सेलेबल व्हॅल्यू जी असणार आहे, या सगळ्या प्रोसेसला, असेट विक्रीच्या सगळ्या प्रोसेसला आपण काय म्हणणार? असेट रिअलाइज्ड म्हणणार. क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके. हे कळलं सर्वांना? असेट रिअलाइज करून आपण काय करणार? लॅबिलिटी काय करणार? पेड करणार. हा. आणि लॅबिलिटी पेड करण्याच्या गोष्टीला सुद्धा लॅबिलिटी रिअलाइज्ड म्हणतात. जसं असेट रिअलाइज आहेत तसेच लॅबिलिटी सुद्धा काय होऊ शकतात? रिअलाइज होऊ शकतात. बरोबर ना? म्हणजे तुमच्याकडं बीचं लोन, मिसेस बीचं लोन 10,000 रुपये, बरोबर, आणि आपण काय करू की पैसे कमी पडलेत म्हणून बीला पटू, कारण की बीची बायको आहे मिसेस बी, त्याला म्हणू की बायकोला समजून सांग 10,000 रुपये आता काय देणे शक्य नाही, 9,000 रुपयेच घे. म्हणजे आपली लॅबिलिटी 10,000च्या ऐवजी किती झाली? 9,000. 9,000. म्हणजे लॅबिलिटी रिअलाइज किती झाली? 9,000ने रिअलाइज झाली. आता मला तुम्हाला ह्या गोष्टी तर कळलं ना की फर्म बंद करायची म्हटल्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला लॅबिलिटी पेड करावी लागतील. लॅबिलिटी कुठनं पेड करणार? आपल्या असेट विकून. असेट विक्रीलाच काय म्हटलं जातं? असेट रिअलाइज.
रिअलाइज. आणि लॅबिलिटी पेड करण्याला काय म्हणणार आपण? लॅबिलिटी रिअलाइज. रिअलाइज. मग लॅबिलिटी पेड करताना मी 2 गटामध्ये विभाजित केल्या. पहिला गट कोणता? ओनर. बरोबर, ओनर्स लॅबिलिटी. आणि दुसरा थर्ड पार्टी लॅबिलिटी. बरोबर, आउटसाइडर लॅबिलिटी. मग आपण पहिल्यांदा कोणाची? ओनरची पेड करणार की आउटसाइडरची? पहिल्यांदा. आउटसाइडर लॅबिलिटी पेड करणार. इथपर्यंत क्लिअर का सर्वांना? हो सर. ओके, डन. चला आता पुढे जाऊया. आता मला एकच गोष्ट सांगायची की जर आपल्या असेटला मशिनरी ही आपली असेट आहे, मशिनरी ही आपली असेट आहे, ती आपण दाखवलेली आहे 1,00,000 रुपयाला. आणि ज्या वेळेस आपण ती विक्रीस काढली त्यावेळेस आपल्याला ती विक्री करून तिची किंमत आली 1,10,000 रुपये. फायदा झाला की तोटा? फायदा. कितीचा फायदा झाला? 10,000. 10,000 रुपयाचा आपल्याला काय झाला? फायदा झाला. आपण काय केलं होतं आतापर्यंत? आपण ऍडमिशन शिकलो, रिटायरमेंट शिकलो आणि डेथ, हे 3 टॉपिक शिकलो. बरोबर ना? हो. ओके. या 3 टॉपिक मध्ये आपण असेट विक्री करून फायदा किंवा तोटा झाला तर हा तोटा एक अकाउंट किंवा हा फायदा एक अकाउंट तयार करून त्या अकाउंटला लिहायचो. तर त्या अकाउंटचं नाव काय? मी विसरलोय. काय आपण त्या अकाउंटला नाव द्यायचं? रिव्हॅल्युएशन अकाउंट. किंवा त्याचं दुसरं नाव काय होतं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं त्याचं नाव होतं. हा, आता हे रिव्हॅल्युएशन अकाउंटचे 3 रूल बघितले होते आपण, रिअल, नॉमिनल आणि पर्सनल. तर ह्या कोणत्या ह्याच्यामध्ये कॅटेगरीमध्ये येतं? रिअल मध्ये येतं, नॉमिनल मध्ये येतं का? नॉमिनल अकाउंट. कोणत्या ह्याच्यामध्ये येतं ते? नॉमिनल मध्ये येतं. नॉमिनल मध्ये येतं. नॉमिनल अकाउंट आहे हे. काय आहे? रिव्हॅल्युएशन अकाउंट कोणते? नॉमिनल अकाउंट आहे. पहा, आता मला थोडस तुम्हाला याच्यामध्ये काय करायचंय? क्लिअरिफिकेशन द्यायचंय. रिव्हॅल्युएशन या अकाउंटचा अर्थ काय होतो की तुमची असेट रिव्हॅल्यूड झाली. काय झाली? रिव्हॅल्यूड झाली. आणि रिव्हॅल्यूड होऊन तिची रिव्हॅल्युएशनची अमाऊंट आहे 10,000 रुपये. म्हणून आपण ती रिव्हॅल्युएशनचा, प्रॉफिट झाला तर डेबिटला लिहितो, क्रेडिटला लिहितो, आणि लॉस झाला तर कुठे लिहितो? डेबिटला लिहितो. हा, म्हणजे आता ही मशिनरी काय झाली? 1,00,000ची 1,10,000 रुपयाला विकली, तिची व्हॅल्यू 1,10,000 झाली, म्हणून आपण लिहिली क्रेडिटला 10,000 रुपये प्रॉफिट म्हणून. बरोबर का? हे आपण रिटायरमेंट, डेथ आणि ऍडमिशन मध्ये शिकलेलो आहोत. शिकलोय ना? हो. आपण हे का करायचो? कारण की आपला बिझनेस बंद होणार नव्हता. आपला बिझनेस काय होता? पुढे चालू राहणार होता. जे कंटिन्यू पार्टनर होते ते पुढे चालू ठेवणार होते. त्यामुळं जी आपली असेटची व्हॅल्यू असेल ती रिव्हॅल्यूड करून आपण नवीन बॅलन्स शीटला घ्यायचो. बरोबर ना? आपण बॅलन्स शीटला ही 1,00,000 लिहित होतो का नवीन बॅलन्स शीटला? नाही. आपण काय घ्यायचो? तिची व्हॅल्यू रिव्हॅल्यूड झालेली अमाऊंट लिहायचो, 1,10,000 रुपये. बरोबर ना? हो. आणि मग हे रिव्हॅल्यूड होताना 10,000 रुपये जो प्रॉफिट झाला तो प्रॉफिट फक्त आपण रिव्हॅल्युएशनच्या क्रेडिटला दाखवायचो. बरोबर? हो सर. हे तर मला तुम्हीच सांगितलं. आता मला सांगा, हा जो आपला बिझनेस आहे आणि ही जी आपली बॅलन्स शीट आहे, हा बिझनेस बंद होणार आहे. म्हणजे ह्या मशिनरी, बिल्डिंग, फर्निचर, डेटर्स या असेट आता बिझनेसच बंद होणार आहे. म्हणजे पुढच्या वेळेसची नवीन बॅलन्स शीट आपण पुढच्या वर्षीची तयार करणार का ह्याच्यामध्ये? बिझनेस बंद नाही म्हटल्यावर नाही. म्हणजे बॅलन्स शीट आपल्याला प्रॉब्लेम मध्ये तयार करायची नाही. लक्षात राहू द्या. का तयार करायची नाही? कारण की बिझनेस समाप्त होणार आहे, बिझनेसचं विसर्जन होणार आहे. बरोबर? हो. मग ही असेटची जी व्हॅल्यू आहे 1,00,000 आणि 1,10,000 यांचं काय करायचं? तर ते सांगतो मी तुम्हाला. काय करायचं ते सांगतो. पहिल्यांदा ज्या असेट आहेत आपल्या, कोणत्या ज्या काही असेट असतील, फक्त कॅश, बँक अकाउंट,
त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉसचा डेबिट बॅलन्स असतो बघा, असेटला लिहिलेला तो तोटा असतो. असा तोटा वगैरे जो आहे ना, ह्या असेट सोडून बाकी सगळ्या फिक्स आणि करंट असेट ह्या रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला आहे अशा लिहून घ्याव्या लागतात. म्हणजे मशिनरीची व्हॅल्यू आपल्याला बॅलन्स शीटला 1,00,000 रुपये होती ना, 1,00,000 रुपयेच घेणार आपण. त्याच्यानंतर आपण बिल्डिंगची व्हॅल्यू 1,50,000 होती ना, 1,50,000च घेणार आपण. अशा आपल्या ज्या फिक्स असेट असतील त्या या ठिकाणी लिहून घेणार. कोणत्या अकाउंटला म्हंटले मी तुम्हाला? रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साइडला. पण या ठिकाणी काय करायचं की या अकाउंटला रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणणार नाही. या अकाउंटला आपण काय म्हणणार नाही, रिव्हॅल्युएशन अकाउंट म्हणणार नाही. कारण की आपली मशिनरी आपण विकायला काढलेली आहे, बरोबर आहे ना. आपण ती परत बॅलन्स शीटला घेणार आहे का? आपण विकून टाकणार आहे. आणि विकणे याला काय म्हणतो मी? असेट विकणे याला मी तुम्हाला आता शब्द सांगितला, सोल्ड. सोल्डलाच काय म्हटले मी बघा या ठिकाणी, काय रिअलाइज. म्हटले? रिअलाइज म्हटले. मग हे जे आता अकाउंट आपण शिकलो होतो ना तयार करायला, कोणत्या? रिटायरमेंट डेट आणि ह्याच्यामध्ये ऍडमिशन मध्ये, तर ते अकाउंट आता रिव्हॅल्युएशन अकाउंट आपल्याला तयार करावं नाही लागणार. आपल्याला जे अकाउंट तयार करावं लागणार आहे ते असेट आपण रिअलाइज किंवा लॅबिलिटी रिअलाइज करणार आहे, म्हणून त्याला आपण म्हणणार रिअलायझेशन. काय म्हणणार? रिअलायझेशन अकाउंट. कळलं का रिअलायझेशन अकाउंट का म्हणायचं? हो सर. आणि रिटायरमेंट डेथ आणि ऍडमिशन मध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट का म्हणायचं? हो, असेट रिव्हॅल्यूड होतात, बिझनेस बंद होत नाही, बिझनेस चालूच राहतो. पुढच्या नवीन बॅलन्स शीटला आपल्याला ते असेट घ्याव्या लागतात रिव्हॅल्यूड करून. आणि जी व्हॅल्यू, जेवढी किंमत तिची चेंज झाली म्हणजे रिव्हॅल्यूड झाली, तीच फक्त रिव्हॅल्युएशनला लिहिली जाते. त्यामुळे आपण त्या ठिकाणी प्रॉफिट किंवा लॉस ऍडजस्ट करतो, कमी जास्त करतो, म्हणून त्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं म्हणतात. क्लिअर का? त्या ठिकाणी कोणतं? ऍडमिशन, रिटायरमेंट आणि डेथ मध्ये. समजलं सर्वांना? हो सर. ओके. पण डिझोल्युशन मध्ये बॅलन्स शीटच नसते नवीन, कारण की बिझनेस बंद होणार आहे. बॅलन्स शीटची गरजच नाही आता, कोणाला दाखवायची तयार करून? बिझनेस बंद होणार आहे, त्यामुळे ही बॅलन्स शीट तयार केली जात नाही. मग असेट विकल्या जातात. विकणे यालाच म्हणतो आपण रिअलाइज करणे. आणि म्हणून जे अकाउंट तयार करणार आपण विक्री होऊन, आता बघा ही मशिनरी आपण 1,00,000ची डायरेक्ट आपण जी बुक व्हॅल्यू होती ती या ठिकाणी दाखवली आणि विकली 1,10,000 रुपयाला विकली, तर त्या ठिकाणी विकून काय येणार आहे आपल्याकडं? कॅश. म्हणून आपण त्या ठिकाणी बाय कॅश म्हणणार. आणि खालच्या ओळीला मशिनरी विकली 1,00,000 रुपये, बिल्डिंग विकली 1,50,000, 1,60,000 ला विकली, तर ते त्या ठिकाणी आपण लिहिणार. एकच मिनिट फक्त, 1 मिनिट. हॅलो, हा बोल ना. कितीला बसेल? आयला मी त्याला आता, बर चालतंय. तो पुण्याला होता कार्यकर्ता, तो म्हणला मी घेऊ का, बघतो मी त्याला फोन करतो. घेतली का काय? हो, मला म्हणलं तो 4,000 रुपये. नाही नाही नाही, आता माझा ही काय झालं की मी त्याला म्हंटल की घ्या. आता त्यांनी जर घेतली नसेल तर मग काहीच प्रॉब्लेम नाही, मी त्याला फोन करतो लगेच. नाही नाही, फोन करतो आणि तुला सांगतो. हा हा. आवाज येतो का सर्वांना? ओके. आपण 1-2च मिनिटात थांबूया, जास्त ओव्हरलोड व्हायला नको, कारण की 8 वाजताच्या लेक्चर मध्ये पण आपण कन्सेप्ट अजून समजून येणार. तर मी काय सांगत होतो तुम्हाला की असेट आपल्या ज्या आहेत ना, ज्या बुक व्हॅल्यूला त्या डेबिटला लिहायच्या आणि विक्री जी किंमत आहे ना ती रिअलायझेशनच्या क्रेडिटला लिहायची. मग आपल्याला काय कळू शकतं की याची टोटल केल्यानंतर
क्रेडिट मोठी आहे, डेबिट छोटी आहे. म्हणजे ऍसेट विक्री करून जो फायदा झाला 20,000 रुपये तो आपल्याला या ठिकाणी दिसेल इनडायरेक्टली. कळतंय का मी काय सांगितलं ते? बघा, 1 हो लाख सर. रुपयाची 1 लाख रुपयाची मशिनरी 1,10,000 विकली, फायदा झाला. म्हणजे इकडे 1,10,000 लिहिले, इकडे 1 लिहिले. बिल्डिंग 1,50,000 ची 1,60,000 विकली, फायदा झाला. इकडे 1,50,000 लिहिले, 1,60,000 क्रेडिटला लिहिले. टोटल दोघांची केली, जी असेल ते असेल, आणि दोघांची वजाबाकी करून इकडच्या अमाऊंट वजा करून आपल्याला जो प्रॉफिट झाला, 1 लाखाची बिल्डिंग 1,10,000 10,000 प्रॉफिट, आणि मशिनरी 10,000 प्रॉफिट, आणि 1,50,000 ची बिल्डिंग 1,60,000 10 20,000 रुपये प्रॉफिट झाला. तर आपल्याला काय झाला या ठिकाणी इनडायरेक्टली आपण व्हॅल्यू काय केली, कॅल्क्युलेट केलेली प्रॉफिटची. तर अशा पद्धतीने हे करावं लागतं. हेच आपल्याला याच्यामध्ये शिकायचं आहे. याच्यामध्ये अकाउंट रिअलायझेशन अकाउंट तयार करावं लागतं. मी तुम्हाला आता सांगितलं की काय कराव्या लागतात, असेट विकाव्या लागतात, लॅबिलिटी काय कराव्या लागतात, पेड कराव्या लागतात. फक्त एकच गोष्ट सांगतो की असेट काही विकल्या जाऊ शकतात, म्हणजे काही असेट विक्री होतील, काही असेट विक्री होणार नाहीत. काही असेट काय करतील, पार्टनर्सच स्वतः खरेदी करील. फर्निचर काय म्हणून मी स्वतः खरेदी करतो. काही लॅबिलिटी फर्म पेड करेल, आणि काही लॅबिलिटी कोण पेड करू शकतं. आता मिसेस बीच मिसेस बी जो आहे, मिसेस बीचं जे लोन आहे ते आपल्या बी या पार्टनरची बायको आहे. मग तो काय म्हणन, तिच्या कर्जाची काय टेन्शन घेऊ नका, तिचे पैसे मी देतो. म्हणजे मिसेस बीचं लोन कोण पेड करणार आहे, मिस्टर बी आपला पार्टनर आहे तो. म्हणजे काही लॅबिलिटी फर्म पेड करेल आणि काही लॅबिलिटी स्वतः पार्टनर पेड करतील. काही असेट फर्म विक्री करेल, काही असेट विक्री न केल्या तर स्वतः पार्टनर खरेदी करतील, म्हणजे पार्टनर अक्वायर्ड करतील. ह्या दोनच याच्यामध्ये कन्सेप्ट असणार आहेत, याच्या व्यतिरिक्त काही नसणार आहे. तर आपण आता इथंच थांबूया. राहिलेला भाग पुढं म्हणजे पुढच्या लेक्चरला बघूया. आज शिकवलेलं समजलं का? हो सर. हो सर. ओके.